नमस्कार. आज मी तुम्हाला अनिल अंबानी यांनी केलेल्या फ्रॉडबद्दल सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे अनिल अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि अंबानी कुटुंब तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण अनिल अंबानी यांनी एवढा मोठा फ्रॉड केला आहे आणि इतक्या भयंकर गोष्टी केल्या आहेत ते तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही थक्क व्हाल. आणि माझं असं म्हणणं आहे की एवढा सगळा फ्रॉड आणि एवढं सगळं केल्यानंतर हा माणूस अजूनही जेलच्या बाहेर का आहे? हा माणूस आपल्याला लग्नात दिसतो, समारंभात, हा आपल्याला विविध ठिकाणी दिसतो, त्याची बायको टीना अंबानी आपल्याला सगळीकडे दिसते, त्याची मुलं आपल्याला सगळीकडे दिसतात, पण ह्याला अटकच होत नाही. ते का होत नाही हा मला प्रश्न पडलाय. झालं असं की अनिल अंबानी यांनी 2004च्या सुमारास आरकॉम म्हणून एक कंपनी काढली. ही आरकॉम कंपनी काय होती? एंटरटेनमेंटची कंपनी होती. म्हणजे त्यांना पिक्चर काढायचे होते, हे काढायचे होते, ते काढायचे होते, त्यासाठी कंपनी काढली. या कंपनीसाठी त्यांनी चायनीज बँकांकडून किंवा चायनीज फायनान्शियल ज्या संस्था असतात त्यांच्याकडनं कर्ज उचललं आणि हे काही त्याला फेडता येणार. मग त्याला फेडता येणार तर हे पैसे फेडायचे कसे? तर तुम्हाला माहितीये की आपल्याकडचे जे सगळे धनदांडगे आहेत, ज्यांनी जे आता जेलमध्ये आहेत किंवा ज्यांच्या मागे आता ससे मिरायला लागलाय ना, या सगळ्या धनदांडग्यांना एकच मार्ग होता आणि तो मार्ग म्हणजे आपल्या सरकारी बँकेतनं पैसे उचलायचे. त्यांनी आपल्या सगळ्या सरकारी बँका ज्या बुडवल्या त्या तथाकथित, मी तथाकथित म्हणते कारण हे तथाकथितच श्रीमंत आहेत, यांनी आपल्या बँका बुडवल्या. अनिल अंबानींनी पण तेच केलं. तोही त्याच मार्गाने गेला आणि त्यांनी 1-2 नाही तर 17 सरकारी बँकातून पैसे उचलले आणि काही हजार कोटीचे पैसे उचलले. म्हणजे आज त्यांनी जे घोटाळा केलाय तो 73,000 कोटींचा आहे. लक्षात घ्या, 73,000 कोटींचा हा घोटाळा आहे अनिल अंबानींनी जो केलाय तो. तर त्यांनी 17 सरकारी बँकात, आणि ह्या 17 सरकारी बँकात कोण कोण आहे? त्याच्यात एसबीआय आहे, त्याच्यात युनियन बँक आहे, त्याच्यात पंजाब नॅशनल बँक आहे, त्याच्यात बँक ऑफ बरोडा आहे. तुम्ही म्हणाल ती बँक आहे त्याच्यात. या सगळ्या बँकांनी अनिल अंबानीला कर्ज दिलं आणि या सगळ्या बँकांचं कर्ज अनिल अंबानींनी बुडवलं. हाच अनिल अंबानी 2004 ते 2006 आपला राज्यसभेचा खासदार होता. त्याला खासदार म्हणून नियुक्त केलं होतं का? तर तो खूप चांगला फेमस उद्योगपती आहे, यशस्वी उद्योगपती आहे वगैरे म्हणून. ह्याच अनिल अंबानींनी नंतर आपल्या सगळ्या बँकांना बुडवलं. केवळ बँकांना नाही बुडवलं, नॉन बँकिंग जे फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतात त्या नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना सुद्धा त्यांनी बुडवलं. आणि त्या नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स जे होते त्या इन्स्टिट्यूशन्सचे 2,983 कोटी इतकं त्यांनी कर्ज त्यांनी घेतलं होतं ते त्यांनी डुबवलं. आणि शेवटी या सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एकत्र आल्या आणि त्यांनी एक सेटलमेंट केली. आणि काय सेटलमेंट केली असेल तुम्ही विचार करा. 2,983 कोटीचं त्यांनी त्याचं कर्ज होतं जे डुबलेलं होतं ते त्यांनी फक्त 26 कोटीमध्ये सेटलमेंट केली या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. किती धक्कादायक आहे. आपल्याला कोण अशी सेटलमेंट करून देईल का? कोणीही देणार नाही. आता आपण बँकांकडे येऊ तर ह्या 17 बँकांनी अनिल अंबानीला कर्ज दिलं आणि या कर्ज हे सगळं अनिल अंबानींनी डुबवलं. आणि आता त्याच्या मागे सीबीआय पण लागली आहे आणि त्याच्या मागे ईडी पण लागली. आणि हे जे कर्ज डुबवलेलं आहे ते जवळजवळ मी सांगितलं तसंच 73,000 कोटींचं कर्ज आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती विविध आतापर्यंत 4 का 5 केसेस लागलेले आहेत. ईडीनी पण त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते जप्त केलेत. पण ज्या प्रॉपर्टीज जप्त केल्या आहेत त्या म्हणजे ती रक्कम त्यातून जी मिळणार आहे ना ती पण एकदम क्षुल्लक रक्कम आहे. इतके त्यांनी पैसे डुबवलेले आहेत. अनिल अंबानींनी पैसे कसे डुबवले? म्हणजे एखाद्या माणसाचा बिझनेस हा नीट चालत नाही आणि त्याच्यामुळे तो डुबतो आणि तो बिचारा त्याचा बिझनेस चालला नाही त्याच्यामुळे तो डुबला आणि त्यांनी बँकेने पैसे डुबवले हे आपण समजू शकतो. हे तुम्ही आणि आपण समजू शकतो. पण अनिल अंबानींनी ते केलं नाहीये. लक्षात घ्या तुम्ही, अनिल अंबानींनी सगळा गैरव्यवहार केलाय. म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचे व्यवहार केलेत. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी सरकारी बँकेतनं पैसे घेतले आणि मग त्यांनी खोट्या कंपन्या स्थापन केल्या. किती कंपन्या स्थापन कराव्या त्यांनी 47 खोट्या कंपन्या स्थापन केल्या बनावट, जे फक्त कागदोपत्री आहेत. आणि या कंपन्यात हे बँकेतनं घेतलेले पैसे या कंपन्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमधनं फिरवायचे आणि मग ते परत आणायचे, फिरवायचे आणि मग ते परत आणायचे धंदे केले. एवढे धंदे नाही केले. खरेदी विक्रीची जी आपण बिलं करतो ना ती बिलं सुद्धा या माणसांनी बनावट केली. ही बनावट बिलं आता सीबीआयकडे आणि ईडीकडे आहेत. त्यांनी बनावट कर्जदार उभे केले. म्हणजे ह्या माणसाने माझ्याकडनं कर्ज घेतलं आणि मग मी इतक्या अमाऊंटला ते कर्ज सेटल केलं अशी कागदपत्र तयार केली या माणसाने. हा कर्जदार नव्हताच, हे सगळे बनावट कर्जदार आहेत. आणि स्वतःचं कसं आहे ना, हे लोक स्वतःचं बघतात.
म्हणजे यांनी खोट्या कंपन्या स्थापन केल्या, तिथे पैसे वळवले, यांनी खोटी बिलं केली, यांनी खोटी कर्जदार उभे केले, यांनी काय नाही केले, यांनी सगळ्या गोष्टी केल्या. पण स्वतःला हात लागू नये, स्वतःची आरामी सगळी व्यवस्थित राहावी म्हणून यांनी ना ह्याच्या कुटुंबाचा एक ट्रस्ट केलाय आणि त्या ट्रस्टमध्ये पण हे काही पैसे वळवलेत. आता ह्या ट्रस्टला हात लावता येत नाही. तुम्ही अनिल अंबानीला जेलमध्ये पण टाकू शकता, पण ट्रस्टला हात लावता येत नाही. त्यामुळे त्याची 2 मुलं, त्याची बायको आणि तो, हे जे एक ट्रस्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या आयुष्य आरामासाठी त्याच्याकडे आता पण पैसे आहेत. फक्त बँकांकडे पैसे नाहीत आणि बाकी सगळे डुबलेले आहेत. आणि याच्यात सर्वात संतापाची गोष्ट जी आत्ता घडली आहे ती आत्ता म्हणजे 3 एप्रिलला, या महिन्याच्या 3 एप्रिलला LICनी तक्रार दाखल केली. LIC आपली LIC विमा, आयुर्विमा, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तर ह्या अनिल अंबानीने LICला पण डुबवलं. LICचं असं म्हणणं आहे की ह्या अनिल अंबानीने आम्हाला असं म्हणजे काय केलं, आम्हाला असं स्फुरण दिलं की आरकॉमसाठी आम्ही त्याला कर्ज द्यावं. किती कर्ज द्यावं? 4,750 कोटी यांनी LICने अनिल अंबानीच्या आरकॉममध्ये गुंतवले. आणि त्याच्यासाठी हे सगळं गुंतवण्यासाठी तुम्ही जर आज LICमध्ये गेलात आणि एखादं कागदपत्र दिलं आणि किंवा एखाद्या कागदपत्राचं झेरॉक्स दिलं तर तुम्हाला ते कागदपत्र स्वीकारणार पण नाही. ओरिजिनल घेऊन या, आम्हाला पडताळणी करायची आहे, ही यांची बडबड असते LICच्या अधिकाऱ्यांची. पण अनिल अंबानीला यांनी 4,500 कोटींचं जेव्हा कर्ज दिलं, 750 नाही 4,500 कोटींचं जेव्हा कर्ज दिलं, तेव्हा अनिल अंबानींनी जी कागदपत्र सादर केली होती ती सगळीच्या सगळी कागदपत्र ही खोटी आहेत. आणि याचा साक्षात्कार LICला आत्ता झालाय. LICनी फायनान्शियल ऑडिट केलं कारण अनिल अंबानींनी त्यांचे पैसे बुडवले आणि ते पैसे बुडवल्यामुळे आत्ताच्या क्षणी LICला 3,750 कोटीचा अनिल अंबानीमुळे तोटा झालेला आहे. आणि हा तोटा झाल्यानंतर LICचे डोळे उघडले आणि LICनी त्यांनी जी कागदपत्र अनिल अंबानींनी सादर केले त्याचं एक फॉरेन्सिक ऑडिट केलं आणि त्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये त्यांच्या लक्षात आलं की अनिल अंबानींनी त्याच्या कंपनीची जी वर्थ दाखवली होती ती खोटी दाखवली होती. त्याच्या कंपनीचे जे ऍसेट्स आहेत म्हणून दाखवले होते ते खोटे दाखवले होते. त्यांनी जी बिलं रेज केली होती ती बिलं खोटी होती. त्यांनी कर्जदार दाखवले होते ते कर्जदार खोटे होते. त्यांनी ज्या कंपन्या दाखवल्या होत्या त्या कंपन्या खोट्या होत्या, बनावट होत्या. म्हणजे अनिल अंबानींनी LICकडे जी कागदपत्र सादर केली होती ते 4,500 कोटींचं कर्ज घ्यायला ती सगळी कागदपत्र ही बनावट होती आणि ती LICच्या एकाही अधिकाऱ्याला कळलं नाही इतकी वर्ष. हे किती धक्कादायक आहे. हे तुमचा आणि माझा एक साधा कागद म्हणजे आपण नुसती झेरॉक्स नेली तरी आरडाओरड करतात, आपल्याला वाईट वागवतात, आपण कोणतरी फालतू माणसं आहेत असं म्हणून आपल्याला हाकलून देतात. ते हे LICचे अधिकारी इतके भुलले अनिल अंबानीला की त्यांनी सगळी खोटी कागदपत्र सादर केली पण एकाही LICच्या अधिकाऱ्याला कळलं नाही. आणि आता म्हणे फॉरेन्सिक त्यांनी तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते CBIकडे गेले, ते ईडीकडे गेले आणि आता CBI मार्फत LICने 3 एप्रिलला म्हणजे आता 3 एप्रिलला कोर्टात खटला दाखल केला की अनिल अंबानींनी आम्हाला खोटे कागदपत्र दिले आणि आम्हाला खोटं फसवलं. किती धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे आपले विम्याचे पैसे आहेत ना LICमध्ये आणि मग तुम्ही म्हणता की नाही आम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू मग तुम्हाला परतावा जास्त देऊ. अरे पण तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता म्हणजे तुम्हाला लोक इन्फ्लुएन्स करतात असे अनिल अंबानीसारखी खोटी कागदपत्र दाखवून आणि तुम्ही लगेच त्यांना 4,500 कोटी काय आणि काय वाटेल ते तुम्ही त्यांना कर्ज देऊन टाकणार. आणि तोटा आता जो 3,750 कोटीचा कर्ज तोटा झाला LICला तो कुठून भरून निघणार आहे. आम्हाला शहाणपणा शिकवता ना तुम्ही. आता ही केस सुरू आहे आणि आता या केसचं 30 एप्रिलला सुनावणी. म्हणजे सगळ्या बँका आणि मी तुम्हाला सांगते हे बघा स्टेट बँक 2,929 कोटीचा लॉस अनिल अंबानी. बँक ऑफ बरोडा 2,223 कोटीचा लॉस अनिल अंबानी. पंजाब नॅशनल बँक 621 कोटीचा लॉस. अशी लाईन आहे 17 सरकारी बँकांची ज्याला काही हजारो कोटीचा लॉस या अनिल अंबानीमुळे झालाय. आणि आता ह्यांनी LICला पण डुबवलं आणि आता CBI केस करेल, ईडी केस करेल, सगळे केस करतील. पैसे येणार आहेत कुठून. केवळ अनिल अंबानी तर महाचोर आहे. 420 कलम त्याच्यावरती लावलेला आहे लक्षात घ्या.
धंदा डुबवला म्हणून यांनी पैसे डुबवले हे खोटं आहे. त्याचा धंदा डुबवल्यानंतर त्यांनी सगळी फसवणूक केली, प्रत्येक बँकेची LICची फसवणूक केली. आणि ह्या अनिल अंबानीला अजून अटक का होत नाही हा माझा प्रश्न आहे. याला ताबडतोब म्हणजे ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि हे पुन्हा पुन्हा होता कामा नये. पुन्हा पुन्हा आपल्या बँका का डुबतात? या सगळ्या बँकाचे जे कोणी अधिकारी आहेत तेव्हापासून आतापर्यंत त्यांना लायबल धरलं पाहिजे, त्यांच्यावरती खटले झाले पाहिजे, तेही जेलमध्ये गेले पाहिजे. दे आर ऑल आन्सरेबल टू अस. कारण आम्हाला या बँकेत सवलती मिळत नाही. आम्ही सच्चे असून आम्हाला बँकेत सवलती मिळत नाहीत. आणि जर तुम्ही अशा लोकांना सवलती देता तर त्याच्यात तुमचा हात असू शकतो हा संशय आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्याच्या सगळ्या बँक अधिकाऱ्यांना इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे की ह्यापुढे हे होता कामा नये. बँकांचा वापर हे धनदांडगे स्वतःच्या कर्ज, बाहेरचे कर्ज फेडण्यासाठी, स्वतःच्या अय्याशीसाठी, ट्रस्टमध्ये पैसे घालण्यासाठी बँकांचा, आपल्या सरकारी बँकांचा जर वापर करत असतील तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि हे अनिल अंबानीचा ही जी केस आहे ना ती अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला आज केलाय, त्याची माहिती तुम्हाला द्यावी.